रोज सकाळी उठल्यानंतर तुझ्या दिवसाची सुरुवात कशी होते? तुझ्याकडे 4 ऑप्शन आहेत. एक, तू उठल्या उठल्या मोबाईल घेतो, रील स्क्रोल करतो, नोटिफिकेशन चेक करतो, जिमला जातो आणि चौथं, तुझ्या स्वप्नाच्या दिशेनं तुझा प्रवास सुरू होतो उठल्यानंतर आणि तू त्या स्वप्नावर काम करायला सुरुवात करतो. तुझं उत्तर पहिली 2 ऑप्शन्स असतील तर तुला तुझ्या आयुष्याचा सिरियसली विचार करणं फार गरजेचं आहे. यू मस्ट थिंक सिरियसली अबाउट युअर लाईफ. वय तुझं 25, 30, 35 वर्ष झालेलं आहे आणि अजून तुला माहित नाहीये की तुझ्या आयुष्यात कुठे चाललेलं आहे, तुझ्या आयुष्याचं काय चाललेलं आहे हे तुला जर अजूनही कळत नसेल तर यू मस्ट थिंक सिरियसली अबाउट युअर लाईफ. आणि हे असं का होतं माहितीये का मित्रा? तुझ्या आयुष्यामध्ये कोणताच गोल नाहीये, पर्पज नाहीये, तुझ्या आयुष्याचं ध्येयच नाहीये, उद्देशच ठरलेला नाहीये. तुझं आयुष्य कसं चाललंय माहितीये? रोज सकाळी उठायचं, तयारी करायची, कामावर जायचं, मरमर काम करायचं, यायचं आणि मोबाईल पाहायचा, जेवायचं आणि झोपायचं, बस. हेच असं आयुष्य तुझं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे तुला कधी कधी असं वाटत असेल की खरंच माझं आयुष्य कसं चाललंय हेच मला कळत नाही. आणि जर तुला तुझं आयुष्य थोडस छान बनवायचं असेल, आनंददायक बनवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुला तुझ्या आयुष्याचं गोल ठरवणं फार गरजेचं आहे, ध्येय ठरवणं फार गरजेचं आहे. जास्त नाही, अगदी 2 ते 3 कारण तुला सांगतो का तुला आयुष्याला गोल असायला पाहिजे. इट गिव्स अ राईट डिरेक्शन टू युअर लाईफ. तुझं आयुष्य असंच भरकट चाललेलं ना, समुद्रातल्या त्या जहाजासारखं आहे की त्याला माहितच नाहीये कुठे जायचं आणि ते बस तिकडे 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 फिरत राहिलेलं आहे. गोल जो आहे तुमच्या आयुष्यातला, तुझ्या आयुष्यात जर तू गोल ठरवलास तर ते लाईट हाऊस सारखं काम करेल. तुला एक्झॅक्टली कळेल की मला कुठे जायचंय, माझ्या आयुष्याची दिशा काय आहे हे तुला कळेल. आणि ते कळल्यानंतर सोशल मीडिया, लोकांचं क्रिटिसाइज करणं, लोकांचं बोलणं, या सगळ्या गोष्टींचा तुझ्या मनावर काही परिणाम होणार नाही. आणि तुला माहित असेल की कोणत्या गोष्टीला हो म्हणायचं आणि कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं. राईट डिरेक्शन तुझ्या आयुष्याला मिळेल आणि मग तू तुझा आयुष्याचा प्रवास तुझ्या आनंदाच्या दिशेने करायला सुरुवात करशील. दुसरं कारण आहे, इट सेव्स युअर एनर्जी. काय की तू आता जी काही 10, 15, 20 कामं करतोय ज्याला काही अर्थ नाहीये, तुला कळत नाही की ऍक्च्युली कोणत्या कामाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुझ्या आयुष्याचा गोल ठरलेला असेल ना, त्यावेळेस तुला कळेल की प्रायोरिटी बेसवर मला कोणती कामं करायला पाहिजे. आता तू 10 कामं करत असशील ना, तर तू 3च कामं करशील जी तुझ्यासाठी महत्वाची आहे. आणि जेव्हा ही 3च कामं करशील ना, ती 3 कामं तुला तुझ्या आयुष्याच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातील आणि तुझी एनर्जी वाचेल. आणि तिसरं फार महत्वाचं आहे, तू जिद्दी बनशील. म्हणजे तुझ्या मनामध्ये एक अशी जिद्द निर्माण होईल की मला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे. आणि जेव्हा ही जिद्द निर्माण होईल ना, तेव्हा सगळं आयुष्य सेटअप झालेलं असेल. कारण काय आहे, जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये जिद्द असते ना, स्टबन होतो माणूस थोडासा की नाही, मला काय करायचं हे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे कोण काय बोलतंय ना याच्याबद्दल मला विचार करायची गरज नाही, हे तो स्वतःला सांगतो. आणि तेच अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये गोल असणं फार गरजेचं आहे. इतकं गरजेचं आहे ना की तुझ्या आयुष्याला एक छान मार्ग मिळेल, तुझ्या आयुष्याला एक छान दिशा त्याच्यामध्ये मिळेल. तू तुझ्या आयुष्याचं काहीतरी गोल ठरव. आता आता इथे प्रश्न खरा येतो. माणसं 2 प्रकारची असतात. एक म्हणजे एक्सक्युजेस देणारी आणि दुसरी म्हणजे अपॉर्च्युनिटीचा लाभ घेणारी. म्हणजे हा, परिस्थिती कधीच तुला तुझ्या मनासारखी मिळणार नाही आणि त्यावेळेस तुला हे ठरवायचं आहे की मला एक्सक्युजेस द्यायची की मला ती संधी घ्यायची. त्याच्यामुळे तू एक्सक्युजेस देणार आहेस की संधीचा लाभ घेणार आहेस हे मात्र तुझ्यावर डिपेंड आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कोणी कितीही मोटिवेशन केलं, कोणी कितीही सांगितलं तरी तुझं आयुष्य तुला घडवायचंय, तू ठरवायचंय मला काय करायचंय, मला कोणत्या दिशेने जायचंय आणि तरच तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होईल. आणि राहिला प्रश्न शेवटी, जर तू खरंच काहीतरी गोल ठरवलंस, काहीतरी ध्येय जर ठरवलंस तर 3 गोष्टी कर फक्त. एक म्हणजे लिहून काढ. कारण लिहून काढलं ना, आपल्या लक्षात येतं, आपण ते जिथे लिहिलेलं आहे ते आपण वारंवार वाचतो आणि आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय आहे. त्याच्यामुळे लिहून काढ. येत्या 1 वर्षात, आता एवढं 1 वर्षाचं ध्येय नको ठरवूस, सुरुवातीला 1 आठवड्याचंच ध्येय ठरव की या 1 आठवड्यामध्ये मला काय काय करायचं ते लिहून काढ आणि त्यानुसार तुझं प्लॅन कर. दुसरी गोष्ट, ऍक्शन घे. नुसतं लिहू नको. नुसतं लिहिल्याने काही फरक पडणार नाहीये. तू वाचत राहशील पण त्याच्यावर जर कृती करणार नाहीस तर काही उपयोग होणार नाही. जे काय तू लिहिलेलं आहे त्या ध्येयाच्या दिशेने तुला काय ऍक्शन्स घ्यायचे आहेत, काय कृती करायची याचा देखील विचार कर. म्हणजे मग मला व्यायाम करायचा आहे तर मग लगेच मी 1 तास जाऊन जिम मध्ये व्यायाम करेल असं नको. मी 15 मिनिटं जाईल. सुरुवातीचे 3 दिवस मी 15 मिनिटं जाईल, मग त्याचे पुढचे 15 दिवस मी 20 मिनिटं जाईल, 25 मिनिटं जाईल. जसा काही वेळ तुला अवेलेबल असेल त्याप्रमाणे तू त्या गोष्टीवर ऍक्शन घे. आणि तिसरी गोष्ट, ध्येय सतत तुझ्या डोळ्यासमोर असू दे.
जो डोंगर तुला चढायचा आहे, जो पर्वत तुला चढायचा आहे, म्हणजे पर्वत म्हणजे ते ध्येय तुझ्या नजरेसमोर सतत असू दे. कारण काय, जर ध्येय तुझ्या नजरेसमोर असलं ना तर तू कारण देणार नाहीस. कारण जर ध्येय नसेल ना, तर थोडं चाललं, थोडा काही प्रॉब्लेम आला की तू म्हणतो प्रॉब्लेम आला आणि तू थांबतो. परंतु जर ध्येय तुझ्या डोळ्यासमोर असेल, तरी गोल तुझ्या डोळ्यासमोर असेल, तर तू थकणार नाहीस. प्रॉब्लेम आला तरी तू त्यातनं सोल्युशन काढून चालत राहणार, कंटिन्युअसली चालत राहणार. त्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय तू थांबणार नाहीस. त्याच्यामुळे ते ध्येय जे आहे ना, ते कंटिन्युअसली कायम तुझ्या डोळ्यासमोर असू दे. आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल होतो की नाही ते बघ. आणि खरोखर ना, आयुष्यात जर तू ध्येय ठरवलंस ना, तुझं आयुष्य हळूहळू इतकं छान पद्धतीने बदलायला सुरुवात होईल आणि तुला आयुष्यात जगण्याची मजा येईल. शेवटी काय आहे ना मित्रा, आयुष्य एकदाच मिळतं. मग ते रडत खडत जगायचं की छान आनंदाने आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करत जगायचं, हे तुझ्यावरच डिपेंड आहे. आणि तुझं आयुष्य बदलायला कोणी येणार नाही, कोणताही युट्यूबचा व्हिडिओ बदलायला येणार नाही. मी बदलू शकत नाही. मी माझं आयुष्य बदलायला सुरुवात केली जेव्हा मी ठरवलं की मला काहीतरी करायचं आयुष्यामध्ये. माझं आयुष्यात माझं काहीतरी गोल असायला पाहिजे आणि तेव्हा माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. तू देखील तुझं आयुष्य तुला जर बदलायचं असेल, तर तू ठरव की तुझं आयुष्य कसं बदलायचं आहे. आणि आयुष्यात वाईट प्रसंग हे आलेलेच असतात. मागच्या भूतकाळातल्या गोष्टींना कधीही लक्षात ठेवायचं नाही, त्या कंटिन्यू कधी करायच्या नाहीत. त्या सोडून द्यायच्या असतात आणि पुढे चालायचं असतं. मी नेहमी म्हणतो की मागचं सगळं सोडून द्या आणि पुढे आयुष्यात तुम्हाला कुठे जायचंय ते ठरवा, त्या दृष्टीने प्रयत्न करा. माझं नेहमीच म्हणणं असं असतं, गेट अप, ड्रेस अप, शो अप अँड सेटअप. म्हणजे उठा, छान तयार व्हा, लोक जगाला दाखवून द्या तुम्ही काय करू शकता आणि सगळं सेटअप करून टाका. बट नेव्हर गिव्ह अप, सोडून मात्र देऊ नका. कारण आयुष्य हे सोडण्यात नाही, तर खऱ्या अर्थानं पुन्हा पडल्यानंतर उठून जगण्यात मजा असते. सो तुम्हाला कॉन्टेंट जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. तुमच्या गोलवर, तुमच्या ध्येयावर ठाम राहा आणि पुढे चालत राहा. थँक्यू व्हेरी मच.